विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे हाल केलेले आहेत। हिंगोलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलेलं आहे। हिंगोली शहरातील हनुमान नगर भागात असलेल्या खासगी कार्यालय शेतकऱ्यांनी फोडलेलं आहे। तोडफोड या कार्यालयाची केली आहे। यावेळेस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पळ काढलाय। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यात अडचणी येत आहे, मात्र कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत आहे आणि असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी हे कार्यालयच फोडलेलं आहे। तर पीक विमा कंपनीचं हे कार्यालय या ठिकाणी फोडण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात, त्यामुळे हे कार्यालय आता शेतकऱ्यांनी फोडलं असल्याचं कळतंय। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय मोठी गर्दी या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे आणि या कार्यालयातलं साहित्य अक्षरशः कार्यालयाबाहेर फेकण्यात आलेलं आहे। खुर्ची, टेबल हे सर्व साहित्य बाहेर फेकण्यात आलं असून त्याची तोडफोड झालेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडून। संदीप, नेमकं काय घडलं, काय हे शेतकरी आक्रमक झाले, सविस्तर? नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा भरण्यासाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना आणलेली होती। मात्र पीक विमा भरत असताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी हिंगोली शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये आलेले होते आणि या ठिकाणी पीक विमा कंपनीचं खासगी कार्यालय होतं। त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी कार्यालयातील फर्निचर आणि खुर्च्यांची तोडफोड करत या ठिकाणी पीक विमा कंपनीचा निषेध केला। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।